लाल लगा बेटी दे रे, जल्दी दे रे, देखते क्या रे. बघतो कसा मेला, बाई कधी बघितलीच नाही मेले ना. आता जाशील कुठं भावाने? रस्ता सोड मुकाट्यानं. का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला? तुला कोणी आया बहिणी आहेत की नाही? हात सोड म्हणते ना, हात सोड सोड. थांब बाई, काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला. मेल्या मुडक्या, गडती बाईच्या अंगावर हात टाकतोस, लाज वाटते का? चाल मुकाट्यानं. सोड सोड म्हणते ना. अरे अरे, लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू दुर्योधन आहेस की दुःशासन? अरे सोड. अरे बापरे, अरे सारखं सारखं त्या झाडावर काय? अरे बचाव बचाव, धावा, बचाव बचाव बचाव. अरे बचाव बचाव. अरे बापरे, रामखोर, मारा, हाणा हाणा मेल्याला. तुमच्या बायकावर त्यानं हात टाकला. हात टाकला काय रे? आज नवरा आला म्हणून वाचलीस तू. कधी ना कधी तरी सापडशीलच एकटी. बस खलास, खतम. ओरडू नको, नाही तर काय करू? मला या घरात राहायचं नाही, मला हे नाटक करायचं नाही. अरे पण काय झालं? काय झालं? अरे फर रस्त्यात त्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली. हा धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं? माझं सगळं सोंग उघडकीत झालं असतं, माहितीये? अरे पण परशा, आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना. अरे एक जागा पण शोधली आम्ही, पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही. 1,500 रुपये भाडा आहे. अरे बाबा काय वाटेल ते करा, पण इकडनं निष्ठा. नाही तो बळी, माझा बळी गेल रे. बळीला एवढं काय घाबरतोय? मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा, पण पुन्हा भर असते त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना, सगळ्यांना धोका होईल. अरे मग सिंपल आहे, तू घराबाहेर पडायचं नाही. रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी, असं विचारलं तर? असं विचारलं तर एक मार्ग आहे. कोणता? आई होण्याचा. चायला ही आयडिया फर्स्ट क्लास. काय? नाही नाही, अरे आधी बाई बनवलं तर आता आई बनवताय. अरे कमळीशी लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय रे मी. आधी आई आणि मग बाप. नाही मला नाही. अरे तू मला म्हणला होतास ना की लीलाबाईने तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता. त्याचा असा परिणाम असं तिला वाटेल आणि ती भलतीच खुश होईल. थोडे दिवस कळ काढ रे. जागा पाहिजे, राहायचं ना आपल्याला इथं. प्लीज प्लीज. ठीक आहे, आता काय कळाच काढायचे आहेत. आई ग मनीषा, सुधा, ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेलीये, तू ये ना. बस. सुधा, तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ, पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं. भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं, तो गदाडा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती, म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा, तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल. काय ग, आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई, काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं, तू चिंचणी आवळे आणलेस ना? हो मग. 4 चिंचा दे ना. देते. सुधा, तुला चिंचा खावीशी वाटतं? नाही ग, मला नाही की. ठरल्या जाऊ बाईंना. काय सांगतेस काय तू? थांब, आत्ता आणून देते. मावशी, लवकर इकडे. काय सांगतेस? चल चल. काय लिहिला मावशी? अगो बाई, हे काय? तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या उडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागले तो, डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्याच उडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या याच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले, दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झालंय हसायला?
आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय, हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात डोहाळे जेवण काही झालं नव्हतं.